केरली ते नांदारी दरम्यान नव्यानं बनवलेल्या कॉन्क्रीट रस्त्याची विचित्र अवस्था आहे। सिमेंट कॉन्क्रीट पूर्ण वाळलेलं नसताना काही अवजड वाहनं ओल्या कॉन्क्रीटवर गेली आहेत। त्यामुळे रस्त्यावर ओबडधोबड चाकोऱ्या म्हणजेच व्रण निर्माण झालेत। या रस्त्यावरून जाताना अनेक वाहनांचा समतोल बिघडतो आणि अपघात होत आहेत। एखादा मोठा अपघात होऊन वाहनधारकाला जीव गमवावा लागणे अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावं अशी मागणी होतीये। पन्हाळा तालुक्यातील केरले ते नांदारी दरम्यानच्या 28 किलोमीटर रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे। पण हे काम सुरू झाल्यापासून काही ना काही कारणानं वादग्रस्त ठरलंय। सध्या रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून पूर्ण झालेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि मध्यावर पांढरे पट्टे ओढून रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलाय। रस्ता रुंदीकरण झाल्यानं वाहनांचा वेग देखील वाढलाय। पण काँक्रिटीकरण सुरू असताना काही बेशिस्त वाहनधारकांनी ओल्या काँक्रीटवर वाहनं घातल्यानं रस्त्यावर ओबडधोबड व्रण निर्माण झालेत। या चाकोरी इतक्या खोल आहेत की वेगात आलेल्या मोटरसायकलचं चाक अडकू शकतं। शिवाय वाहनांचा तोल जाणं, वाहन घसरणं असे प्रकार घडू लागलेत। यापूर्वी काही अपघातही झालेत। एखादा गंभीर अपघात होऊन एखाद्याचा जीव जाण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार कंपनीनं लक्ष देण्याची गरज आहे। काँक्रीट रस्त्यावरील त्या चाकोऱ्या दूर करून वाहनधारकांना दिलासा द्यावा अशी मागणी होतीये।